रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे का, काय माहिती द्याल? जसं की आपल्याला माहीत आहे, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे 12 लोक अडकले होते. त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. जवळजवळ 3 तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम, लोकल प्रशासनची टीम, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, माननीय आमदार गायकवाड मॅडम, इतर लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सहकार्य लाभत आहेत. सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे. विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे. आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत. अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते. त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल. आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. सर, ही या बिल्डिंगला धोकादायक बिल्डिंग होती असं समजतं, काय नक्की माहिती आहे, काय सांगू? जे आपले C1 C2 कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती. पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकाने त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं. म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील. मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते.